पाणी फक्त पोटाची तहान नाही भागवत, तर पाणी हे मनाची तहान पण भागवते. तुम्हाला देखील तुमच्या मनाची तहान भागवायची असेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ खूप भारी आहे. पँगॉंग लेक. मित्रांनो पाहू शकताय हा आहे पँगॉंग लेक. वाव यार, कसला जबरदस्त व्ह्यू येतोय आता. मित्रांनो ते एकदम मस्त असं पाणी दिसतंय आणि इथं समुद्रकिनारी जसा बीच असतोय ना तसा बीच पण इथं पाहू शकताय तुम्ही. दिसतंय का तुम्हाला? वाव मित्रांनो, तर पहिली वॉटर क्रॉसिंग आली. मित्रांनो तर इथं मला ऑक्सिजनची कमी वाटते जरा ह्या साईडला. मला मागाशी मी पळत आलो पँगॉंग लेकपासून तर मला बोलताच येई नाही असं झालं. त्यामुळं आता हे कापूर हेल्मेटच्या आत ठेवतोय. आज खरं मला पँगॉंग लेकने दिल खुश केलं भाऊ. त्या संपूर्ण भारत यात्रेचा दिवस आहे आज 87वा आणि 87व्या दिवशी आपल्या संपूर्ण भारत यात्रेमध्ये 10,000 किलोमीटर पूर्ण झालेत मित्रांनो तर फायनली आलोय आपण आता रेझिंगला वॉर मेमोरियलला. आहिरधाम 0 किलोमीटर. तर मित्रांनो ह्याच ठिकाणी भारताच्या 113 जणांना नव्हे एकत्र अग्निप्रसाद देण्यात आला होता मित्रांनो. आणि हे तुम्ही अख्खा एरिया पाहू शकता. इथं नव्हे एक पण झाड नाही आहे. तर अग्निप्रसाद देण्यासाठी नव्हे लाकडं पण नव्हती. तर मित्रांनो ही पाठीमागं पाहताय का, हे सगळं ह्या डोंगराच्या पलीकडं चायनाची बॉर्डर आहे. तिकडं तो दिसतोय का एक डोंगर वरती आलेला माझ्या बोटापाशी. हा ते ब्लॅक टॉप आहे मित्रांनो. तर गाडी पडली आणि त्या आर्मीवाल्याच्या अंगावरच पडली. एकदम मोठे मोठे टिपके लागलेत आता पावसाचे. आता वाटतं रेनकोट घालावं थांबून, पण रेनकोट. मित्रांनो तर फायनली हानलेला पोहोचलोय आणि पाऊस चालू झालाय पाहू शकताय अशा प्रकारे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हाय आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा 87वा दिवस आणि 87व्या दिवशी मी आहे आता पँगॉंग लेक पशी मित्रांनो. तर तुम्हाला आता पँगॉंग लेक कसं आहे ते दाखवतो मित्रांनो. कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, पण काल ऊन नव्हतं त्यामुळे त्याचा कलर वेगळा दिसत होता. आता त्याचा कलर वेगळा दिसतोय. तर अशा प्रकारे राहण्याची व्यवस्था झाली होती, आपल्याला फ्रीमध्येच राहण्याची व्यवस्था झाली होती. पहिली रूम दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो अशा प्रकारची ही बेड होतं आणि अशा प्रकारचं इथं वॉशरूम होतं आणि एकदम मस्त राहण्याची. इथं सगळं टेम्पररी बनवलेलं आहे लाकडापासून, प्लायवूडमध्ये बनवलेलं आहे हे सगळं. म्हणजे कुठले पण हॉटेल असले ते प्लायवूडमध्येच बनवलेली. तर अशा प्रकारे तुम्हाला आता मित्रांनो काय हे किती सुंदर दिसतंय. मित्रांनो पहा समोर आहे पँगॉंग लेक आणि आपण पँगॉंग लेकच्या शेजारीच मुक्काम केला होता. काल कसं पाणी दिसत होतं ना, आज सकाळ सकाळ कसं पाणी दिसतंय मित्रांनो. एका दुसऱ्या ग्रहावर आल्यागतच वाटतंय. इतकं जबरदस्त पाणी दिसतंय मित्रांनो. एकदम मस्त. दिवसाची सुरुवात इतकी भारी झाली ना मित्रांनो. इतका सुंदर व्ह्यू पाहून. आणि पाहू शकता इथंच आपण मुक्काम केला होता पँगॉंग लेकच्या समोर तुळसूल कॉटेज अँड रेस्टॉरंटमध्ये मित्रांनो. तर तुम्ही देखील इथं आला तर इथं नक्की थांबा मित्रांनो. ह्या हॉटेलला एकदम स्वस्तामध्ये तुम्हाला राहण्याची व्यवस्था होईल. मला तर फ्रीमध्येच राहायची व्यवस्था झाली होती. तर मित्रांनो अशा प्रकारे 5 रूम आहेत इथं आणि हॉटेल पण त्यांचंच आहे मित्रांनो. तर इतका सुंदर व्ह्यू होता तिथं नाही जरा रिॲक्शन देऊन रील काढण्याचा प्रयत्न केला. जमल्या का नाही कमेंट करून नक्की सांगा. ह्या ज्यावेळेस मी इंस्टाग्रामवर टाकल त्यावेळेस त्या व्हायरल होतील का नाही ते मी ज्यावेळेस टाकाल त्यावेळेस सांगाल तुम्हाला मित्रांनो. एक चाळ करून पाहिलं नंतर दुसरं काय हे मित्रांनो. तर अशा प्रकारे ही भाऊने आपल्याला सकाळ सकाळ चहा वगैरे आणून दिलाय. थँक्यू ब्रो. ओके मित्रांनो तर चला निघूया आता. नाश्ता करूया काहीतरी, निघूया. 10 वाजता निघालं म्हणजे 4 तासाचा प्रवास आहे. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पोचल. 4चा पकडला ना तर 6 तास पकडायचं. आपण व्हिडिओ वगैरे काढत थांबत थांबत जाणार अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर निघतोय सकाळ सकाळ आता. ह्या रूममध्ये काल थांबलो होतो जेवायची वगैरे. कालचा चहा संध्याकाळचा सकाळचा चहा एकदम मुख्यमध्ये झाला. आता आपण निघूया इथनं हानलेच्या दिशेने. त्या अगोदर तुम्हाला एक
पँगॉंग लेकचा एक सुंदर असा व्ह्यू दाखवतो. चलो मित्रांनो, तर अशा प्रकारे तोशूल कॉटेज अँड रेस्टॉरंट असं हे होतं. आणि इथनं आपण निघतोय पुढच्या मित्रांनो. चोबरी लागतोय सकाळ सकाळ निघायला. ओके चलो भाई. मित्रांनो, तो हॉटेलपासून निघतोय आता आणि इथनं एक आपला मस्त असा ह्याच्यात व्ह्यू घेऊया. ते आत्ताच चालू झालं आहे. रोडने घेऊया व्ह्यू मस्त असा. ओके व्हिडिओ वगैरे बी काढू. लय सामान पडतंय का असंच लक्ष नाही दिलं. त्या दिवशी रेनकोट पडला, आता हे खजूर पडलं. काय होतंय माझ्याबरोबर काय कळलं नाही. चलो मित्रांनो, तर फायनली पँगॉंग लेकला आलोय. काय सुंदर व्ह्यू येतोय तुम्हाला दाखवतोच आता. तर आपला भाऊ भेटलाय, ड्रायव्हर आहे. लेस है. ओके कौन से पैसेंजर कौन से आज है सर दिल्ली का. तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम सुंदर असा व्ह्यू आहे. तुम्ही पाहू शकताय. आता मी चाललोय पँगॉंग लेककडे. एकदम मस्त असा व्ह्यू आहे. चलो भाई, की आपली गाडी बघा तिरंगा कसा फडकतोय मानात एकदम. आणि आपण आता इथनं कुठं इथनंच पुलं इथनं जाऊ दे तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, तर आलोय आता पँगॉंग लेक. काय आता माहिती काय सांगावं मला कळलं नाही, इतकं सुंदर दिसतंय. फोटो वगैरे काढतो आणि जाऊया. हे पाहू शकताय, हे 3 इडियट पिक्चरमधलं आयकॉनिक सीन शूट झाला होता. मित्रांनो, तर आपण आलेलो आहे जगातील सर्वात उंच खारट पाण्याचं तलाव आहे पँगॉंग लेक मित्रांनो. आणि हे तलाव तुम्हाला एवढंच दिसतंय, एवढं नाही आहे मित्रांनो. हे तलाव नव्हे, 134 किलोमीटर लांब तलाव आहे. आणि ह्यातील हे तलाव 2 देशामध्ये, निम्म भारतामध्ये निम्म चायनामध्ये. 174 पैकी 67 किलोमीटर हे भारतामध्ये आहे आणि 67 किलोमीटर हे तलाव नव्हे चायनामध्ये आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आहे हे पँगॉंग लेक. जगातील सर्वात उंच खारट पाण्याचं तलाव आहे मित्रांनो. हे पाणी खारट असलं तरी हे तलाव दिसायला एकदम सुंदर आणि असं लोकांचं मन मोहित करणारं तलाव आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला देखील कधी आयुष्यामध्ये चान्स भेटला तर ह्या तलावाला नक्की भेट द्या मित्रांनो. मित्रांनो, मी आज भारतातील इतक्या सुंदर ठिकाणी आलोय ना मित्रांनो. एका तलावापाशी आलोय मित्रांनो. आणि त्या तलावामध्ये नव्हे मित्रांनो, पाण्यात नव्हे 7 कलर दिसतात, 7. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर हे तलाव आहे पँगॉंग तलाव मित्रांनो. हे पाहू शकताय पँगॉंग तलाव मित्रांनो. इथनं तुम्ही जवळनं पाहिलं ना, इथनं पांढरा कलर दिसतोय, तिथनं पिवळा दिसतोय, त्यानंतर ना थोडा हिरवा दिसतोय, त्यानंतर डार्क हिरवा दिसतोय, त्यानंतर निळा दिसतोय. अशा प्रकारे ह्या कॅमेऱ्यात दिसतंय का नाही काय माहीत नाही मला ॲक्च्युअलमध्ये, पण इथं नव्हे 7 कलर दिसतात मित्रांनो. इतक्या सुंदर ठिकाणी आलोय मित्रांनो. मी आहे आता लेह लद्दाखमध्ये आणि लेह लद्दाखमध्ये आलेलो आहे आपण पँगॉंग लेक इथे मित्रांनो. काय सुंदर ठिकाण आहे मित्रांनो. मित्रांनो, आयुष्यात ना एकदा तरी तुम्ही पँगॉंग लेक पहा मित्रांनो. हे तलाव पाहण्यासारखं आहे खरंच मित्रांनो. तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जे तुमच्याबरोबर पँगॉंग लेक पाहायला येईल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करा. पहा पँगॉंग तलाव मित्रांनो. ह्याच ठिकाणी आयकॉनिक 3 इडियट पिक्चरची पण शूटिंग झाली होती. हे वस्तू 3 इडियट पिक्चरमध्ये वापरल्या होत्या मित्रांनो. नुकसान होत नाही असं काही होतच नाही, असं एक बी दिवस जाई नाही काही नुकसान होत नाही मित्रांनो. पाहू शकताय की तुटला स्टँड. काही माझ्याबरोबर काय 7.5 लागली मागं, काही कळा नाही माझ्या. नुकसान होतंय रोज काय ना काय. चला
मित्रांनो तर आलोय आता खाली फार एकदम पाण्यापाशी. कसलं जबरदस्त पाणी दिसतंय पहा. तुम्हाला आता मी इथं जास्त करून म्युझिक लावूनच शॉट दाखवले असतील. कसलं मस्त दिसतंय. तर चला मित्रांनो आता निघतोय फायनली. बाय बाय म्हणायचा टाइम आलाय पँगॉंग लेकला. चलो मित्रांनो, तुम्ही लद्दाखमध्ये पाहू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे. पण मित्रांनो व्ह्यू दाखवतोय तुम्हाला, पण मित्रांनो मागच्या 4-5 दिवसापासून माझ्या मागे काही साडेसाती लागली काय माहिती. माझं दररोज काही ना काही नुकसान होतंय मित्रांनो. तर मित्रांनो 4 दिवसापूर्वी माझा रेनकोट पडला. त्यानंतर त्या पुढच्या दिवशी माझी पॉवर बँक राहिली एका ठिकाणी. ती पॉवर बँक अजून माझ्या ताब्यात आली नाही. ती भेटेल ह्याची गॅरंटी आहे. पण त्यानंतर काल ग्लव्स पडले माझे, आणि त्याच्या अगोदर Insta360ची स्टिक खराब झाली, माझी पडली. आणि आता आज हे पाहू शकताय, हे आपली सेल्फी स्टिक आहे मोबाईलची, ती तुटली. काही कळलं नाही मला, काही साडेसाती लागली. जवळपास नाही वे 5,500चं नुकसान झालंय माझं एवढ्या 5 दिवसामध्ये. काही साडेसाती लागली काही कळा नाही मित्रांनो. असं का होतंय? काही ना काही नुकसान होतंय दिवसात नाही एक तरी असे. तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आणि पहा व्ह्यू, जबरदस्त व्ह्यू आहे. चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो तर मी पँगॉंग लेक पशीच होतो. तर हे सर भेटले आपले. कुठले सर तुम्ही? मी पुण्याचा. पुण्याचे होय. हो. काय म्हणता मग? मजेत एकदम. मजेत होय. हो. तर मित्रांनो हे भेटले आपल्याला पँगॉंग लेक पशी. आता मी इथनं बाय बाय म्हणून पँगॉंग लेकला निघतोय हानलेच्या दिशेने. येस. चल तुम्हाला भेटू. चांगलं. हो नक्की. मस्त वाटलं. ओके ओके आपलं मराठी बोलून. ओके. पँगॉंग लेकवर. ओके ओके चला. चला. ओके. मित्रांनो खरं तर या तलावापासून निघायचं मन होय नाही, पण तरी पण चाललोय आता. चलो. तर आपल्याला इथनं बरोबर 170 किलोमीटर जायचे तुम्हाला सांगतो मॅपमध्ये. पावणे 4 तास दाखवतंय. तिथनं म्हणतंय 2 वाजता देईल. ओके चलो. 2 नाही 3 वाजता पोचायला सांगतंय हे. आता वाजलेत 10:40. मित्रांनो तर इथं मला ऑक्सिजनची कमी वाटते जरा ह्या साईडला. मला मगाशी मी पळत आलो पँगॉंग लेकपासून, तर मला बोलताच येई नाही असं झालं. त्यामुळं आता हे कापूर हेल्मेटच्या आत ठेवतोय. ओके चला. पुढे एक व्ह्यू पॉईंट आहे, तिथनं फोटो काढाय थांबू आणि मग जाऊया. मित्रांनो तर पहिली वॉटर क्रॉसिंग आली. कॉन्क्रीट बनवल्यावर काय अडचण नाही अशा पद्धतीने. ज्यावेळेस अशी गोट्यातनं वॉटर क्रॉसिंग असते ना त्यावेळेस अवघड होते. असं वय येऊन पाणी पँगॉंग लेकला मिळतंय. काय अद्भुत आहे, अद्भुत. मित्रांनो तर फायनली निघतो इथनं. काय व्ह्यू येते पँगॉंग लेकचं दिसतंय का तुम्हाला? ओके थँक्यू. मित्रांनो तर पावसाच्या वातावरणामुळे नव्हे सगळ्या वॉटर क्रॉसिंग नव्हे थंड पडलं. ओके. थंड मध्ये पाणीच येत नाही आहे. आज खरं मला पँगॉंग लेकने दिल खुश केलं भाऊ. मित्रांनो तर मी आत्ता लद्दाखमध्ये आहे. आणि लद्दाखमध्ये नव्हे तुम्ही लई जागेवर शब्द ऐकला असेल वॉटर क्रॉसिंग. म्हणजे वॉटर क्रॉसिंग नक्की काय असतं
तर मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवतोय मित्रांनो वॉटर क्रॉसिंग म्हणजे काय असतं हे पाहू शकता. आता मी एका वॉटर क्रॉसिंगवर उभा आहे मित्रांनो. अशा प्रकारे कॉन्क्रीटचा पॅच बनवलेला आहे आणि वरती दिसतंय का हे सगळे बर्फाचे डोंगर आहेत. तर ह्या बर्फाच्या डोंगरामधनं पाणी पाकळून येत असते. मागच्या 4 दिवसापासून नव्हे इथं कंटिन्यू पाऊस पडत होता आणि टेम्परेचर लई डाऊन होतं. त्यामुळे आता पाणी यायचं सगळं बंद झालं मित्रांनो. जसं जसं ऊन वाढेल तसं तसं ते बर्फाचं पाणी पागळेल आणि हे पाणी नव्हे ह्या इकडून सगळं डोंगरातनं नव्हे खाली येईल आणि ह्यातनं पाणी व्हायला सुरुवात होईल मित्रांनो. आणि ज्यावेळेस पाण्याचा फ्लो वाढतो ना तर ते पाणी सगळी दगडी घेऊन येतं आणि इथं पूर्ण दगडी होत्यात आणि त्या दगडातनं गाडी काढणं खूप मुश्किल असतं. तुम्ही लई जागेवर पाहिलं असेल जीप काय काही नाही वेळ रायडर गाडी पडती असा पण व्हिडिओ पाहिला असेल की गाडी सहित वाहून जातात काय काय अशा पद्धतीने खाली. तर मित्रांनो ज्यावेळेस लई पाणी येतं ना त्यावेळेस असं होऊ शकतं. तर पहिले काय माहिती का तुम्हाला जर वॉटर क्रॉसिंग क्रॉस करायची असेल ना पहिलं की गाडी बंद होऊन द्यायची नाही एवढंच आहे. बाकी काही नाही मित्रांनो. अशा प्रकारची वॉटर क्रॉसिंग असती. पाण्याची वॉटर क्रॉसिंग पण आपण लई क्रॉस केल्यात ती पण तुम्ही पाहिलं असेल. मित्रांनो तुम्हाला अशीच माहिती जाणून घ्यायची असेल लद्दाखबद्दलची तर फॉलो नक्की करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. पाहून घ्या कसा व्ह्यू आहे. आणि आता मी पँगॉंग लेकच्या शेजारी आहे मित्रांनो. गाडी एकदम चांगली चालत नाही आता. गाडी एकदम फुडफुड मित्रांनो. तर गाडीचा एकदम परफॉर्मन्स डाऊन झाला आहे. आता सपाट रोड आहे ते गाडी स्ट्रगल करते. पाहू शकता हे वॉटर क्रॉसिंग आता पाणीच नाही आहे ह्याला आणि चांगलं बनवलं आहे यांनी वॉटर क्रॉसिंग. कशी जिथं वॉटर क्रॉसिंग आहे ना तिथं त्यांनी काय केलं आहे कॉन्क्रीटचं केलं आहे. दगडी यायचा चान्स नाही आहे. अशा पद्धतीने मस्त वॉटर क्रॉसिंग केली. पुढे एक मोठी वॉटर क्रॉसिंग दिसते. पाहूया कशी. चलो छोटीच आहे गाडीमुळं पाणी लय उडतंय. ओके पाणी हाय ह्याला. ये बाबा तू ये अगोदर. मित्रांनो तो पूल बघा कसा बनवलाय. वय ना बर्फाचं पाणी लई येत असेल इथं त्यामुळे इथं पूल बनवला अशा प्रकारे. मेमरी कसं काय फुल झाली काय नाही. 32 मिनिटं फ्री केलं होतं मी 11 मिनिटं राहिलं. कुठं तरी मोठा ही झाला. कसला व्ह्यू येतोय खतरनाक. वाव जबरदस्त व्ह्यू येतोय इथला. ओके कहाँ से आप? उड़ीसा से. थैंक यू. मैं महाराष्ट्र पुणे. ओके थैंक यू. मित्रांनो यांनी एक व्हिडिओ काढला मस्तपैकी. आला का पण मित्रांनो ते एकदम मस्त असं पाणी दिसतंय आणि इथं समुद्रकिनारी जसा बीच असतोय ना तसा बीच पण आहे इथं. पाहू शकताय तुम्ही. दिसतंय का तुम्हाला. वाव कसलं जबरदस्त आहे एकदम मस्त. ज्या ज्या भावांना गाडी चालवायची आवड आहे त्यांच्यासाठी हा व्ह्यू दाखवतोय भावांनो. तर भावांनो आयुष्यात एकदा तरी स्वतःची गाडी घेऊन ह्या व्ह्यूला नक्की या मित्रांनो. मित्रांनो तर पूर्ण प्रवास अजून सकाळपासून नव्हे पँगॉंग लेकच्या शेजारी चाललाय. इकडं पहा किती जवळ आलोय बर्फाच्या डोंगराची. बर्फाची डोंगर शेजारी. चलो मित्रांनो तर सीझन डाऊन आहे सध्या इथला त्यामुळे जास्त पर्यटक नाही आहेत. हे मिरिक म्हणून गाव आहे मिरिक.
मार्क म्हणून नाव आहे, मार्क MARK मार्क नाही, मेरिक आहे, मेरिक MERAK मिरिक म्हणून गाव आहे. चलो, ज्या ज्या भावांना स्वतःची गाडी घेऊन फिरायची आवड आहे त्या भावांनी नव्हे आयुष्यात एकदा ते ह्या व्ह्यूला आलं पाहिजे. मित्रांनो, मी आहे आत्ता लद्दाखमध्ये आणि लद्दाखमध्ये मी आहे पँगॉंग लेकला. तर मित्रांनो पाहू शकता किती सुंदर व्ह्यू आहे आणि ह्या लेकच्या कडेनी गाडी चालवण्याचा आनंद काय वेगळा आहे. मित्रांनो, पाठीमागच्या 10 किलोमीटरपासून नव्हे मी ह्या तलावाच्या अवतीभोवतीच गाडी चालवते. इतकं मनाला सुकून वाटतंय ना. तर मित्रांनो, जास्तीत जास्त तुमच्या अशा भावांपर्यंत शेअर करा की ते तुमच्याबरोबर लद्दाखवर गाडीवर येतील. मी तर एकटा आलोय, माझ्याकडे मोठी गाडी पण नाही आहे. माझी गाडी पाहू शकताय तुम्ही, पॅशन प्रो गाडीवर मी लद्दाखला येऊ शकतोय. तर तुमच्याकडे गाडी असेल, पल्सर असेल, अजून काही काहींकडे ड्यूक असेल, युनिकॉर्न असेल. युनिकॉर्न सगळ्यात बेस्ट गाडी मित्रांनो. तर तुम्ही ती गाडी घेऊन, स्प्लेंडर असेल तरी पण तुम्ही ती गाडी घेऊन या मित्रांनो आणि ह्या व्ह्यूला नक्की या आणि तुमच्या अशा मित्रापर्यंत शेअर करा ते तुमच्याबरोबर नाही मागं बसून ह्या व्ह्यू पाहायला येईल. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आपला तिरंगा फॉलो. मित्रांनो, तर अजून एक इथे व्ह्यू पॉईंट लागलाय. तर ह्या व्ह्यू पॉईंटला 1-2 फोटो काढूया आणि निघूया पुढच्या. आपल्याला ऑलरेडीच लेट झालाय लय. आजचा व्हिडिओ पण टाकला नाही मी. व्हिडिओ पोस्ट झाला का बघू द्या काय होतंय काय नाही. अपलोडिंग मध्येच आहे. हे वायफाय हॉटस्पॉट बंद होते ऑटोमॅटिक. अशा प्रकारचं व्ह्यू आहे, एकदम जबरदस्त. मित्रांनो, तर हे बाईकचा मोठा ग्रुप आहे. असा पाहू शकता किती साऱ्या गाड्या आहेत. कुठल्या ते कंपनीने अरेंज केले इथे. आणि हो कॅप्टन असतोय, पुढं असतोय तो गाईड करतो सगळ्यांना. बाबा कुठनं कुठं वळायचं, कुठनं कसं जायचं, काय कसं करायचं सगळं सांगत असतो. चलो, खाकस्ते म्हणून एक पॉईंट आहे. तिथनं पण मस्त व्ह्यू येतोय पँगॉंग लेकचा. तर आपण आता मित्रांनो थांबत नाही, लई झालं पँगॉंग लेकपर्यंत. आपल्याला हंडेपर्यंत पण पोचायचे. तर आपल्या पुढं कोण नाही, पाठीमागं कोण नाही. आता एक बाईकरचा ग्रुप होता, तो पण क्रॉस करून गेला. आणि खाकस्ते ह्या गावापासून आपण आता पँगॉंग लेकला बाय बाय करून आपण आता रोड दुसरा जातो आहे. पुढं जाऊन इथनंच 5-10 किलोमीटर नंतर ना पँगॉंग लेकमध्ये चायनाची बॉर्डर लागते, तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही. अशा पद्धतीने आहे. तर जागोजागी म्हणजे तुम्ही नव्हे कमीत कमी 25 ते 30 किलोमीटर नव्हे जो पँगॉंग लेकचा व्ह्यू पॉईंट आहे ना तिथनं पुढे येऊ शकताय मित्रांनो. आणि तुम्ही जर पँगॉंग लेकच फक्त फिरायला येत असाल तर तिथनं नव्हे 25 ते 30 किलोमीटर पुढे या नक्की. मित्रांनो, आपली गाडी बघा कशी स्ट्रगल करत चालती. हिमालयन गाडी लगेच वळती जाती वळती. पँगॉंग लेक मनात ना जाय ना यार, कसलं जबरदस्त आहे. चलो मित्रांनो, तर इकडून इकडे गेलं ना तर इकडं 5 किलोमीटर नंतर ना नाही भारत चायना सीमा आहे पँगॉंग लेकच्या मधोमध.
अशा पद्धतीने आहे. आणि इथं जागोजागी आर्मी कॅम्प आहेत सगळे. आणि आता मी एकटाच आहे, पुढं गाडी नाही आणि पाठीमागं गाडी नाही. काय दिसते का तुम्हाला? पुढं एक बस आली बाबा. चलो मित्रांनो, तर पूर्ण ओसाड पट्टा आहे, पाहू शकता. आता असं लँडस्केप लागलंय ना बाबा. सपाट रोड आहे पूर्ण. ह्या साईडला डोंगर आहे, ह्या साईडला डोंगर आहे, मधनं रोड आहे. फक्त थोडं खालीवर आहे, बाकी जास्त काय नाही आहे. आता पास वगैरे काय नाही आहे आज. आपण दमादमाने पाहू शकता, असं मधनं जायचे. मित्रांनो, तर समोर पाहू शकताय व्ह्यू, कसला जबरदस्त व्ह्यू येतो. इकडं डोंगर आहे, इकडं डोंगर आहे, आणि मधनं सपाट ह्याच्यातनं आपल्याला जायचं आहे. हे पाहू शकताय. असं ते गाव लागेल, त्या गावातनं तिकडं जायचं आहे आपल्याला. आणि तिकडं आपल्याला एक वॉर मेमोरियल पण लागणार आहे. व्ह्यू बघा कसला जबरदस्त आहे. लद्दाख बेस्ट आहे, लद्दाख बेस्ट. हे डोंगर बघा कसले जबरदस्त. चला मित्रांनो, तर सकाळी मी इतकी मेहनत करून व्हिडिओ एडिट केला, अपलोडला लावला, आणि मोबाईलच स्विच ऑफ झाला. दुसऱ्या मोबाईलमध्ये आज एडिट केला. नेहमीच्या नाही, आपला जुना मोबाईल आहे ना, त्यामध्ये एडिट केला आणि मोबाईलच गणला. रात्री चार्जिंग लावायचं, मग चार्जिंगला लावला होता, आणि माझा हात असा वाढला, ती चार्जर साईडला गेला. आणि सकाळी काही 30-40% होते, त्यात व्हिडिओ एडिट केला तर ते 5%च राहिला होता. आता चार्जरच कनेक्ट व्हाय नाही त्याला. अवघड आहे भाऊ. पॉईंटला पोचलो. या गावाचं नाव काय आता सांगतो मी तुम्हाला. इथं 2 रोड आहेत. तिकडून उमलिंगला ह्याला हल्ले जायला कुठनं जातोय काय माहिती. कुसिल रेजिंगला रेस्टॉरंट. आपण रेजिंगला जायचे. आता इथं विचारूया यांना कुठनं कसं जायचं. रेजिंग हे आपण हनले. ओके, थैंक यू. ये गाँव कौन सा? गाँव का नाम? हाँ, क्यूसुल नाव आहे मित्रांनो. तर चला जाऊया. कसलं जबरदस्त दिसतं इकडं बघा. असं एकदम मस्त ग्रास बँक आहे सगळीकडे. इकडं त्यातनं पाणी वाहतंय. तर मित्रांनो, मागच्या वेळेस नाही गावातनं गेलो होतो. रोड बंद होता त्यावेळेस, काम चालू होतं. असं गावातनं गेलो होतो, मग पुढे गेलो होतो. तर आता आपण जाणार आहे तिथं पण नाश्ता केला असता. मी जेवलो नाही सकाळपासून काय. 1 कप चहा पिलो आहे, 10 खजूर खाल्लेत. माझं टार्गेट आहे दररोजचं 10 खजूर खातोय मी. आता रेकेजला काय आहे, रेजिंगला वॉर मेमोरियल आहे ना, जिथं भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं. भारत पाकिस्तान म्हणतो, भारत चायना. तर त्या ठिकाणी आपण चाललेलो आहे. तर बघा, प्रत्येकाने कंपाऊंड केलंय आपल्या क्षेत्राला. हनले परत तिथंच आलो का काय. चलो मित्रांनो, तर फायनली गावामधल्या एवढ्या कन्फ्यूजवाल्या रोडवरनं मेन रोडला लागलो, जे आहे हनलेला जातोय त्या रोडला. छोटाच रोड आहे पण टॉप क्वालिटी रोड आहे, टॉप क्वालिटी हो. चलो मित्रांनो, तर काय व्ह्यू आहे. वाव वाला व्ह्यू आहे फोनच्या. मित्रांनो, आपण निघालो आहे हनलेच्या दिशेने. तर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा रोड आहे. आणि मित्रांनो, मध्येच आपल्याला भारत पाकिस्तान बॉर्डर सुद्धा दिसणार आहे. आणि तिथंच एक वॉर मेमोरियल आहे, रेजिंगला वॉर मेमोरियल. तिथं आपण थांबणार आहे. पहिलं तर वॉर मेमोरियल पाहिजे अगोदर मला जेवण करायचं आहे, कारण मी सकाळपासून जेवलो नाही. तर वॉर मेमोरियलच्या तिथं पहिलं पोचल्यानंतर आपण तिथल्या कॅन्टीनमध्ये काहीतरी खाणार आहे, आणि मग तुम्हाला वॉर मेमोरियल दाखवणार आहे. तर रेजिंगला वॉर मेमोरियल पाशी पोचलोय. पहिली गाडी पार्किंगला लावली, वरती लावली होती, ती खाली लावली. आणि मित्रांनो, इथं बघा इतक्या गाड्या आहेत ना. इथं तुम्हाला नाही जवळपास 100 गाड्या असतील सगळ्या 2 व्हीलर. इकडं तिकडं पण आहेत. एक पण 100 सीसीची गाडी दिसणार नाही तुम्हाला, पाहू शकताय. मित्रांनो, तर आलोय आता रेजिंगले कॅफेला. हे पाहू शकताय वॉर मेमोरियल आहे. ह्याची हिस्ट्री तर सांगालच मी. त्या अगोदर काय ते खाऊन घेऊ. सकाळपासून काही खाल्लं नाही.
मी तो ऑक्सिजनची कमी वाटते मला, चाललं की दम लागतोय लगेच, अशा पद्धतीचं आहे. चला कॅफेमध्ये छोले भटुरे 100 रुपयाला भेटते. मागच्या वेळेस तिकडं होतं जेवायचं, आता इकडे अशा प्रकारचं कॅफे. होय ते बघा कसलं लावलंय, जबरदस्त. काय काय बघूया मित्रांनो. तर कॅन्टीनमध्ये समोसा खातोय आता. समोसा घेतला, छोले भटुरे घ्यायची होती पण कॅन्सल केली. बघूया घेऊया, असं मला वाटलं समोसा नाही काय झालं तर छोले भटुरे घेऊया. मित्रांनो तर समोसा खाल्ल्यानंतर डायरेक्ट छोले भटुरेच घेतले. हे एकदा खाल्लं म्हणजे काही टेन्शन नाही, अशा प्रकारे छोले भटुरे खातोय. मित्रांनो तर मी आहे आता लद्दाखमध्ये. आपण आहे रेझेंगला वॉर मेमोरियल पाशी, आणि 16,000 फुटा उंचीवर हे वॉर मेमोरियल आहे मित्रांनो. तिथं छोले भटुरे खातोय आर्मी कॅम्पमध्ये, मस्त लागतात. लईच मोठे छोले भटुरे, 150 रुपयाला प्लेट आहे. कांदा पाहिजे होता सोबत फक्त. मित्रांनो तर कॅफेमधनं बाहेर निघालोय आता चाललोय वॉर मेमोरियल. छोले भटुरे सहलेच नाही, अगोदर समोसा घेतला आणि मग छोले भटुरे घेतले. समोसाची गरजच नव्हती यार, त्यामुळे छोले भटुरे शिल्लक राहिले. चला मित्रांनो तर फायनली आलोय आपण आता रेझेंगला वॉर मेमोरियलला. तर अशा प्रकारची एंट्रन्स गेट आहे मित्रांनो, आणि हे 16,000 फूट उंच. मित्रांनो मी आज तुम्हाला अशा पवित्र भूमीवर घेऊन आलोय. तेथे आपल्या 114 वीर जवानांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली. तर मित्रांनो आपण आहे आता भारत चायना बॉर्डरवर रेझेंगला वॉर मेमोरियल येथे मित्रांनो. तर रेझेंगला वॉर कशी झाली आणि आपल्या शूर जवानांची कथा मी ह्या आजच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. गोष्ट आहे 1962ची, ज्यावेळेस चायनाचे संबंध चांगले होते आणि चायना भारत भाई भाई असं चायना म्हणत होतं. आणि चायनाने अचानक भारतावर 1962मध्ये अटॅक केला मित्रांनो. तर रेझेंगला या ठिकाणी त्यांनी अटॅक केला. ब्लॅक टॉप म्हणून एक टेकडी आहे, त्या टेकडीवरून चायनाची सैना भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेस रेझेंगला येथे भारताचे फक्त 114 आर्मी जवान येथे ड्युटीसाठी होते मित्रांनो. आणि ह्या ठिकाणी भारताच्या 114 आर्मी जवानांनी चायनाच्या जवळपास 3,000 आर्मी जवानांचा मुकाबला केला मित्रांनो. त्यामध्ये भारत आणि चायनामध्ये युद्ध झाले. एकदम पूर्ण बर्फाचं वातावरण होतं आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकताय जे पाठीमागं ज्या टेकड्या आहेत त्या टेकड्यांवर हे युद्ध झालं मित्रांनो. त्यावेळेस भारताच्या 113 जवानांनी चायनाचे जवळपास 1400 आर्मी जवान ठार केले. आणि यामध्ये भारतीय 114च्या 14 जवानांचा मृत्यू झाला. पण भारताचे हे 114 जवानांचे शौर्य पाहून बाकीचे चायना सैनिक माघारी निघून गेले. चायना सैन्याचा एकच दृष्टिकोन होता की त्यांना भारतामधील चुसूल टॉप जिंकून पँगॉंग लेक त्यांच्या ताब्यात घ्यायचा होता. पण मित्रांनो भारताच्या ह्या 114 आर्मी जवानामुळे ते होऊन नाही दिलं मित्रांनो. तर मित्रांनो हे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहताय आयरीधाम 00. तर मित्रांनो ह्याच ठिकाणी भारताच्या 113 आर्मी जवानांना एकत्र अग्निप्रसाद देण्यात आला आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकताय हे लद्दाखचे हे पूर्ण ओसाड डोंगर आहे, तिथं तुम्हाला एक लाकडाचं झाड पाहायला भेटणार नाही, तरी 113 आर्मी जवानला अग्निप्रसाद कसा दिला असेल. तर मित्रांनो त्यावेळेस जी भारताची एक मेस बनली होती येथे लाकडापासून, तर त्या ते मेस तोडून त्या सगळ्यांना 113 आर्मी जवानांना अग्निप्रसाद देण्यात आला. तर तुम्ही म्हणताल की 114 जण होते आणि 113 जणांनाच अग्निप्रसाद का देण्यात आला. तर 101 जे होते मेजर सुलतान सिंग त्यांच्या जे बॅच होते त्याच्यावरून त्यांचं ओळख पटली आणि त्यांचा अंतिम संस्कार त्यांच्या राहत्या घरी करण्यात आलं मित्रांनो. अशा प्रकारे हे समोर दिसते ही भारत पाकिस्तान बॉर्डर आहे. ते चुसूल टॉप आहे, ते टॉप त्या चायनाला भारताकडून जिंकायचे होते. पण ह्या भारतीय सैनिकाच्या शौर्यामुळे ते त्यांच्या ताब्यात नाही आले आणि तिथनं पुढं भारताने ह्या ठिकाणी खूप सारी सैन्य तैनात केली मित्रांनो. आणि ह्या वीरभूमीवर ज्या 114 जणांनी त्यांचं बलिदान दिलंय त्यांच्या आठवणीमध्ये हे वॉर मेमोरियल बनवण्यात आलेलं आहे मित्रांनो. येथे एक तुम्हाला भारतीय ध्वज दिसेल माझ्या पाठीमागं,
तुम्ही पाहू शकता ती चिसोल टॉप आहे आणि जे वॉर मेमोरियल मेन आहे तिथे एक ध्वज आहे. तो ध्वज पण 114 फूटच उंच ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो. येथे आल्यानंतर तुम्हाला नाही वे वॉर मेमोरियल पाहिल्यानंतर एक डॉक्युमेंटरी दाखवली जाते 13 मिनिटाची. ती डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. इतकं शौर्य येथे दाखवण्यात आले. येथे एक बॉक्सर सैनिक होते ज्यावेळेस भारताचे सगळे हत्यार संपले तर त्यांनी नाही वे 14 चायनीज सैनिकांचा नाही वे गुसे मारून म्हणजे बुक्क्या मारून नाही वे त्यांना ठार केले. असे इतके शौर्य कथा आहे मित्रांनो. तुम्ही देखील मित्रांनो तर ह्या ठिकाणाचं अजून वैशिष्ट्य म्हणजे हे जे आर्मी जवान आपले शहीद झाले होते ह्यांचे मृतदेह नाही वे 3 महिन्यानंतर सापडले होते. कारण हे युद्ध नाही वे पूर्ण बर्फात झाले होते. त्यावेळेस इतकी थंडी होती. जे तिथं शहीद झाले होते त्यांचे मृतदेह आणायला जायला पण जागा नव्हती. ज्यावेळेस 3 महिन्यानंतरनं बर्फ कमी झाला त्यानंतरनं भारतीय सैन्याने त्यांचे मृतदेह आणले आणि त्यामधील 113 जणांचा एका जागेवरच अंतिम संस्कार केला मी सांगितलं तसं. तर मित्रांनो अशा प्रकारचे हे ठिकाण आहे मित्रांनो. तुम्ही देखील हानलेवरून किंवा पँगॉंगवरून हानलेकडे जात असेल तर ह्या ठिकाणी नक्की थांबा. रेझेंगला वॉर मेमोरियल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो हे समोरचा डोंगर दिसतोय का? ह्या डोंगराच्या पलीकडं पूर्ण चायना आहे. ती वरचं टोक दिसतंय का? ही ब्लॅक टॉप म्हणून आहे. ही भारताचे शेवटचं टोक आहे. आणि हा उंच दिसतंय का? हा हे एक भारताचं शेवटचं टोक आहे. बाकी सगळं चायनाचं आहे. मग मित्रांनो तर अजून 100 किलोमीटर जायचं आपल्याला इथनं. आणि आता 3 वाजले. बरोबर सांगतो मी टायमिंग तुम्हाला किती वाजले. 3 वाजून 1 मिनटं झाला आहे. सरळ सरळ रोड आहे. ते पाहू शकता रेझेंगला वॉर मेमोरियल. एक फोटो काढूया. मित्रांनो तर मी आहे आता 16,000 फूट उंचीवर आणि हा रोड पाहताय का? हा आहे 16,000 फूट उंचीवर. आणि मित्रांनो मी आहे आता रिझेंगला या ठिकाणी. मित्रांनो पाठीमागे रिझेंगला वॉर मेमोरियल पाहिलं आपण. आणि मित्रांनो ही ठिकाण दिसते का? ही ब्लॅक टॉप आहे. तर इथनंच नाही वे चायनाचे सैनिक भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते 1962मध्ये. आणि 1962मध्ये ह्याच ठिकाणी नाही वे भारत आणि चायनामध्ये युद्ध झालं होतं. 114 भारतीय सैनिकांनी नाही वे 3,000 चायनीज सैनिकांचा मुकाबला केला होता. त्यामध्ये भारताचे 114 सैनिक शहीद झाले आणि चायनाचे 114 सैनिकांनी 1300 सैनिकांना शहीद केले. बाकीचे चायनीज सैनिक पळून गेले. मित्रांनो हे आता तुम्हाला क्लिअर दिसतंय पण हे त्यावेळेस नव्हे. ह्या डोंगरांवर नव्हे जवळपास -40 डिग्रीपर्यंत तापमान होतं. पूर्ण बर्फ होता. जे जवान शहीद झाले ना मित्रांनो त्यांच्या डेड बॉडी नव्हे 3 महिन्यानंतरनं सापडल्या होत्या मित्रांनो. आणि 3 महिन्यानंतरनं त्यांच्या डेड बॉडी सापडून पण एक विशेषता म्हणजे ते मेल्यानंतरनं पण त्यांच्या हातात नाही बंदूक सुटली नव्हती. अशा प्रकारे मित्रांनो. आणि 113 जणांपैकी नाही फक्त एकाच जणांची ओळख पटली जे होते शैतान सिंग. त्या सैन्याला लीड करत होते. त्यांचे जे स्टार लागले होते ना त्याच्यावरून त्यांची ओळख पटली. आणि 113 जणांना नव्हे मित्रांनो एकाच ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात आला. आणि त्यावेळेस इथं पाहू शकता ही सगळे इतके भुसटलेले डोंगर, एक झाड दिसा नाही. तर त्यावेळेस नव्हे त्यांचा अंतिम संस्कार मित्रांनो. त्यावेळेस त्यांचे अंतिम संस्कार करायला पण लाकडं नव्हती. तर मित्रांनो जे आर्मीचं कॉटेज बनलं होतं म्हणजे मेस बनली होती लाकडाच्या फळ्यांपासून ती तोडून नव्हे त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आलं होतं. आणि जे शैतान सिंग होते कर्नल त्यांना नव्हे त्यांच्या घरी जयपूरला पाठवण्यात आलं होतं अंतिम संस्कार करण्यासाठी. तर मित्रांनो अशा प्रकारे नव्हे कारगिलच म्हणतं अशा प्रकारे मित्रांनो रेझेंगलाचं नव्हे युद्ध झालं होतं. आणि हे आपल्या देशासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे. मी आता भरपूर जणांना गाडीवाल्यांना पाहतो जे पँगॉंगकडून हानलेकडे जातात पण ते ह्या वॉर मेमोरियलपाशी थांबत नाही. मित्रांनो तुम्ही थांबला तर तुम्हाला इतिहास कळेल. ही पाहता ही डोंगर पलीकडे गेलं ना चायना आहे. इतक्या जवळ आलोय मी. आणि हा सपाट रोड नव्हे 16,000 फुटावर आहे. पाहू शकता 16,000 फुटावर. आणि ती दिसतंय का समोरचं टोक? ते आहे चिसूल टॉप. ते जिंकण्याचा त्यावेळेस चायनाच्या सैनिकाचा ही होता. आणि भारतीय 114 जणांनी ते त्यांना करून दिलं नव्हतं. अशा प्रकारचं आहे. तर मित्रांनो तर इकडं पण बकरी पालनाचा व्यवसाय चांगला केला जातो. पाहू शकता तिकडे याकचा कळप आहे आणि इकडं सगळा बकऱ्याचा कळप आहे. जितके दिसतं तिकडं बकरी. मित्रांनो रोड एकदम टॉप क्लास आहे. पण इथं माणूस पाहिला नाही. माणूस जवळपास 40 किलोमीटरने झालं प्रवास करतो. एक माणूस दिसला नाही मला. एक घर दिसलं नाही. आणि मी लेट झालो आहे. मागं गाडी नाही पुढं गाडी नाही. एकटाच आहे मी या रोडने. पेट्रोल आहे आपल्याकडं काय अडचण नाही. त्यामुळे आपण जाऊया.
हल्लेला पोचतोय का नाही काय माहिती. हल्लेच्या अलीकडे चेक पॉईंट आहे, तिथं आपला जो पास आहे ना, जो आपण काढलेला आहे ILP चेक केली जाते. तो मोसम आज परफेक्ट खुल्ला आहे. काल पण होता आणि आज पण होता. पाऊस बिऊस काहीच नाही बाबा. मागचे 20, 21, 22, 23, 24 लई पाऊस होता. बाकीचे आत्ता मोसम एकदम परफेक्ट झाला आहे. आपण हल्लेपासून 50 किलोमीटर लांब आहे, तर आपल्याला जायचं आहे हल्लेला आज. ओके चलो मित्रांनो. तर गाडी स्ट्रगल करायला लागली, कारण आपण आता 16,000 फूटवर आहे. गाडी ऑक्सिजन घे नाही चढावा. मित्रांनो, तर रोड खराब लागला आहे, म्हणजे काम चालू आहे. पूर्ण रोड होता पण तिथं नो एंट्री लिहिलं होतं, वर्क इन प्रोग्रेस. बहुतेक पुलाचं काम चालू आहे तिथं. एवढाच खराब रोड लागला आहे बहुतेक आजच्या दिवसाला. हा व्ह्यू जबरदस्त आहे. रोड चालला आहे. रोड फक्त प्लेन पाहिजे होता. हे इकडून पाहू शकताय अशी झील, म्हणजे पाणी साठलेलं आहे. मस्त व्ह्यू येतोय. मित्रांनो, तर मशीन चढवायचं चाललंय वरती. रिवर्सने चढली. ड्रायव्हर हुशार आहे. ओके चलो, एवढा टाइम आहे. तो आलोय इथं. रोडचं काम चाललंय. डांबरी भाई, किधर से जाओ? नीचे उतरू क्या? मित्रांनो, तर थोडा रोड राहिला आहे फक्त बनवायचा, बाकी बनवला आहे. मस्त रोड आहे तसा. हल्ले म्हणजे पँगॉंगपासून इथपर्यंत. मित्रांनो, तर फायनली तो पूल दिसतोय का, तिथनं आपल्याला हल्लेकडे जायचं आहे. या गावाचं नाव मला एक्झॅक्ट माहीत नाही कुठलं. आणि इकडून असं तिकडं गेलं ना, लेहला जायला प्लेन रोड आहे. आता इकडून गेलं तर चांगला पास क्रॉस करायला लागेल, तिकडून एक पण पास क्रॉस करायला लागत नाही. अशा प्रकारे पाहू शकताय ग्रास बँक आहे पूर्ण, आणि असे डोंगर आहेत. डोंगर पण रेगिस्तानचे वाटतात असे. तर इथं हाँ एंट्री करने की है सर. एयरटेल को रेंज किधर है इधर? एयरटेल को रेंज किधर है? एयरटेल को रेंज हाँ, एयरटेल के सिम को. मेरी ILP बना नहीं है क्या तुम्हारा? नहीं बना हुआ है, वो ऑनलाइन ही है. मित्रांनो, तर गाडी पडली आणि त्या आर्मीवाल्याच्या अंगावरच पडली, जवानाच्या. पण पकडली माहिती का काय झालं. मी एंट्री करायला गेलो आणि एंट्री करून वगैरे आलो. तो आर्मी जवान बाहेरच होता, त्याचा पाय लागला. गाडी डायरेक्ट तोल गेला आणि त्या अंगावरच आली. गाडीला नाही लागलं, काही नाही. अशा पद्धतीचं आहे. तर चला, आपण हे नोमा ब्रिजपाशी एकदा डॉक्युमेंट चेक केलं आणि आता पुढे निघालो. जय हिंद सर. तिथे एकदा ILP चेक झाली, 2 वेळा झाली ILP चेक. तर चलो, एंट्री वगैरे केली आता मस्तपैकी. आता निघालो आपण हल्लेकडं. मध्ये एखादं गाव लागलं ना, तिथनं व्हिडिओ अपलोड करतो. तर आपण आता सुरक्षित स्पेसमध्ये आलो एकदम. 36 किलोमीटर काय ते असत ना. मित्रांनो, तर इथं काही आपले भाऊ दिसतात. भाई किधर से अलग अलग जगह से क्या ग्रुप हो क्या है? हाँ, मैं पुणे से, पुणे महाराष्ट्र. हाँ 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 हाँ. वो तो आप उमलिंगला होके आएंगे क्या? कल जाएंगे? कल जाएंगे क्या? अभी क्या धूप सेक रहे?
लोग आ रहे हैं, पंचर हुआ है। ओके ओके। आप क्या क्या कवर करने वाले हो? मैं तो ऑल इंडिया घूम रहा हूँ। ओके चलो। तर मित्रांनो ग्रुप आहे, तर ग्रुपमधली एक गाडी पंक्चर झाली म्हणून एवढं सगळे थांबलं. बोलो भाई चलो. मित्रांनो मला ढाळ असा वाटतं ह्या साईडला आणि पाणी तिकडून इकडे येते. काय कळा नाही नक्की काय भानगड आहे. चलो मित्रांनो, तर सगळं रेगिस्तानी मातीगत माती लागली आणि समोर आपल्याला हानलेकडे पाऊस होत आलेला दिसतोय. पाऊस पडतोय ॲक्च्युअलमध्ये एका पॅचमध्ये. तर आपण जास्त क्लिअर झालं पाहिजे. आपल्याला पाऊस नको आहे, खरंच पाऊस नको आहे आपल्याला. तर आपण पोहोचतोपर्यंत क्लिअर झालं पाहिजे. आपल्या अजून जवळपास 50 किलोमीटर जायचे. मित्रांनो, तर इथनं पेट्रोल पंप 30 किलोमीटर आहे. नोमा 30 किलोमीटर जाऊन पेट्रोल टाकून येण्यात जेवढे पैसे वाया का जातील ना, तेवढ्यात तिथं ब्लॅकने टाकलेलं काय वाईट आहे. असे एकदम जबरदस्त हा रोड आहे. मी जसा विचार केला होता त्यापेक्षा लवकर पोचलो मी. मागच्या वेळेस पूर्ण पाऊस लागला होता मला ह्या रोडला. ओके, आता इथनं 53 किलोमीटर हानले राहिलेले. 53 नोमा ब्रिजपासून 53 किलोमीटर पुढं हानले. जिथं लास्ट आपलं ही चेक होतं तिथनं पुढं. तर ह्या भागात आल्यानंतर थंडी वाजायला सुरुवात झाली. इथं नाही, आत्ता मोबाईलमध्ये मी चेक केलं 7 डिग्री सेल्सिअस तापमान झाले. 7. आपल्या इकडं 13 डिग्री झालं तरी माणसं गाडी चालवायला नको म्हणतात. आता हा हँड ग्लव्सच नाही येत आपल्याकडे. अशा पद्धतीचा विषय. चलो, तो एकदम ओसाड असा. इकडं रेगिस्तान, इकडं रेगिस्तान. आपल्याला 20 किलोमीटर जायचे. संध्याकाळचा टाईम होता आलाय आणि मध्ये मध्ये असे हिरवे इतके डोळे वाटत पाहू शकते. आता समोर चलो मित्रांनो, तर इथल्या रोडची विशेषता बनली ना, तर मित्रांनो येतं काही अँडोनेशन नाही येत. असं 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 रोड सपाट नाही केला एकदम. जसा आहे तसा, जसा खड्डा आहे खड्डा. 11 किलोमीटर राहिले आणि पाऊस आलाय. ये घोडे बघा, घोडे का जबरा आहे. घोडं गाढवांचा मिक्सर दिसतोय काय ते. सरळ असा रोड नाही का, ते बरंच फिरून नेलाय असं वाटतं मला कधी कधी. नाही तर पाणी बिनी भरत असेल तिकडं असं काय. पावसाची एक चांगली चळक होऊन गेलेली दिसते इथं. रोडच्या कडेला काय ठिकाणी पाणी साचलंय. आता पूर्ण डाऊनच आहे. उतरताना 60च्या स्पीड आरामात बघा. एकदम मोठे टिपके लागलेत आता पावसाचे. आता वाटतं रेनकोट घालावं थांबून, पण रेनकोट घालायला 5 किलोमीटर राहिले आईच्या गावात. चलो, वाटतं रेनकोट घालावं. हे भिजलं तर उद्याच अवघड होईल सगळं. मित्रांनो, तर फायनली हानलेला पोचलोय आणि पाऊस चालू झालाय पाहू शकताय अशा प्रकारे. आणि आता इथं RCCचं हेडक्वार्टर आहे, तिकडं राहायला जायचे. नाही तर हानले गाव तिकडे दिसतंय का, इकडं हे हानले गाव आहे. तर इकडं पण जाऊ शकतोय आपण. बघूया कसं होतं. इथं राहायची व्यवस्था होती RCC मध्ये. बाई RCC कितना दूर आहे? तर 1 किलोमीटर. तिथं जाऊन विचारूया आणि मग नाही तर इकडं जाऊया. अशा प्रकारचा बोर्ड आहे. इथं फोटो वगैरे काढायचा आहे. पण ही होतंय पाऊस लय आला, वेळ झालं, थोडक्यात थांबलो. पाऊस लय आला जोरात. बरं झालं पॅन्ट फाटली खालची, चडीत पाणी गेलं असतं. आपला मी चांगला रेनकोट हरवला आणि हे दुसरं घेतलं, हे लोकल, ते काय कामाचं नाही. चलो बाय बाय.
मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यामध्ये मी आहे आता लेह लद्दाखमध्ये ना. आपला दिवस आहे आज 87वा. तर 87व्या दिवशी नव्हे आपल्याला हे महाराष्ट्रातील आपले भाऊ भेटलेले. तर हे नाश्ता करत होते, मराठीत बोलताना दिसलं त्यामुळं बोलणं झालं. काय म्हणताल दादा तुम्ही? जय महाराष्ट्र पहिले सगळ्यांना. आणि आपले भाऊ खूप छान राईड करतायत. तुम्हा सगळ्यांना यूट्यूबद्वारे वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करतायत. तर यांचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा काय शिकायला भेटतंय, काय नाही शिकायला भेटतंय. ट्रॅव्हल करत असताना तुम्ही काय गोष्टी करायला पाहिजे, काय सोबत कॅरी करायला पाहिजे, काय गोष्टी नाही करायला पाहिजे, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी यांच्याकडनं तुम्हाला शिकायला भेटतील. सो प्लीज फॉलो करा. आम्ही हेच म्हणू की आम्हाला हे आता इथे हानलेला भेटले आहेत आणि आम्ही सगळ्यांना असंच सांगू इच्छितो की सगळ्यांनी हा भाग, भारताचा जो अभूतपूर्व भाग आहे तो सगळ्यांनी आवर्जून यायला हवं आहे. फक्त आपल्याला दादा सांगतील की कधी यायचं आहे, काय यायचं आहे आणि कुठल्या सीझनमध्ये यायचं आहे, की जेणेकरून आपली सगळी राईड जी आहे ती स्मूथ होईल. आणि दादांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. मी असं म्हणेल की सगळ्यांनी जसं कौस्तुभने सांगितलं इथे यायलाच पाहिजे. तुम्ही बघायला पाहिजे कशा पद्धतीने इंडियन आर्मी किंवा भारतातली जी फौज आहे ती इथे कसं सर्वाईव्ह करते. हे बघितल्यावर तुम्हाला समजेल की आपण किती निवांत, किती आरामात राहतो आणि या लोकांमुळे आपण किती आरामात राहतो. तेही एक तुम्हाला बघायला मिळेल, कारण जिथे लाईफ एवढी डिफिकल्ट आहे तिथेही हे लोक केवढं व्यवस्थित राहतात आणि आपल्याला हेल्प पण करतात, रायडर्सला हेल्प करतात, लोकल पॉप्युलेशनला हेल्प करतात. सो मी हेच म्हणेल की सगळ्यांनी एकदा तरी इकडे यावं आणि बघावं की इथे काय आहे, कसं असतं. बाकी जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तर पोचलोय आता हानलेमध्ये आणि हानलेमध्ये राहायची व्यवस्था झाली. बरोबर मी विचाराय गेलो आणि आपले भाऊ हे मराठीच निघाले. तर भाऊ आपले नागपूरचे आहेत. तर भाऊंनी राहण्याची व्यवस्था केली. तर धन्यवाद भाऊचं. तर उद्या आपल्याला उमलिंगला जायचे. तर भाऊंना भेटून चांगलं वाटलं. एक रील काढतो नंतर थोड्या वेळाने, जरा मला सेटल होऊ द्या. मित्रांनो, तर राहण्याची व्यवस्था एकदम उत्तम झाली. एकदम मस्त मध्ये राहण्याची व्यवस्था झाली, काय अडचण नाही आहे. पाहू शकता गेस्ट रूमच दिली मला अख्खी. पाहू शकता इथं कुठं पण झोपू शकतो मी. अशा प्रकारे एकदम मस्त व्यवस्था झाली. आता जा कपडे चेंज करतो आणि व्हिडिओ वगैरे एडिट करतो, तोंड बिंड धुतो. मित्रांनो, आपण आहे हानलेमध्ये आत्ता लेह लद्दाखमध्ये. आणि मित्रांनो, आपण एका बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या कॅम्पमध्ये मुक्काम केला आहे. मित्रांनो, ओळखीचं कोण नव्हतं, आलो डायरेक्ट घुसलं. म्हणलं मला जायचं आहे, मराठी कोण आहे का. मराठीच भाऊ भेटले. त्यांनी मग साहेब पण मराठीच होते, साहेबांना फोन लावलं तर साहेबांनी आपल्याला गेस्ट रूम दिली. मित्रांनो, हानलेमध्ये आयो कॅमेरा पडला असता आता. तर अशा प्रकारची गेस्ट रूम आहे. इथं थांबलोय आणि त्यांनी जेवणाची पण व्यवस्था केली. बघू शकता अशा प्रकारे रोटी आहे, बटाटा आणि वाटाणा आहे, डाळ आहे आणि भात आहे अशा प्रकारे, आणि पाण्याची बॉटल आहे. अशा प्रकारे जेवणाची एक नंबर व्यवस्था झाली, राहण्याची पण एक नंबर व्यवस्था झाली. मित्रांनो, महादेवांचं आपल्यावर लक्ष आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्यात. तुम्हाला महाराष्ट्रातले आपले भाऊ आहेत, त्यांच्याबरोबरच राहणार होतो मी. पण साहेब काय म्हणले, ते इतके दिवस वेळ कटळून आले असतील, त्यांना झोपू द्या, तुम्ही लय कालवा करताल. मग त्या साहेबांनी आपल्याला सेपरेट गेस्ट रूम दिलं. आता त्या भावांशी पण भेटायला जातो. इथे एक मराठी ग्रुप आहे त्यांच्याशी, त्यांचा व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. तोपर्यंत फॉलो नक्की करा. पाहून घ्या जेवण, राहायची व्यवस्था पाहून घ्या. बाहेरनं नाही दाखवू शकत मी लोकेशनसाठी. बाकी अशा प्रकारे आत नाही. आणि इथं एक गोष्ट आहे मित्रांनो, आता ते ही इथं नाही वे रूम हीटर, अशा प्रकारचा रूम हीटर आहे भाऊ. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, हा व्हिडिओ होता आपला पँगॉंग लेकचा. तुम्हाला पँगॉंग लेक कसं वाटलं ते सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहे उमलिंगला पास, जगातील सर्वात उंच पासवर आपली पॅशन प्रो गाडी घेऊन जाणार आहे. तिथं 100cc गाड्या जातच नाहीये वर्षातनं, म्हणजे प्रत्येक सीझनला फक्त 10 गाड्या जात असतील. त्यामध्ये तुमचा भाऊ गाडी घेऊन जाणार आहे. तर सबस्क्राईब करा. नवीन पाहत असाल तर पुढचा व्हिडिओ एकदम जबरदस्त असणार आहे. आणि कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या सगळ्या कमेंट मी वाचत असतोय. चला, बाय बाय.